नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू गायकवाड। एसएससी कडनं बऱ्याचशा एक्झाम घेतल्या जातात, त्यापैकी एक महत्त्वाची एक्झाम स्टेनोग्राफर ग्रुप सी आणि ग्रुप डी याबद्दल थोडक्यात माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया, ज्यामध्ये आपण बघणार आहोत की स्टेनोग्राफरची जाहिरात कधी येणार आहे, परीक्षा कोण देऊ शकतं, शैक्षणिक पात्रता काय, वयोमर्यादा काय, परीक्षा पॅटर्न कसा असतो, म्हणजे एक्झाम किती टप्प्यात होते, किती मार्काला होते, किती विषय यामध्ये असणार आहे, निगेटिव्ह मार्किंग असणार आहे का, सिलेक्शन कसं होतं, तर आपण निवड प्रक्रिया कशी होते, त्यामध्ये किती टप्पे आहेत आणि स्टेनो प्रमाणपत्र लागतं का। स्टेनोग्राफरला इथे उत्तर मी तुम्हाला सांगतो की प्रमाणपत्र नसेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकतात, फक्त इथे स्टेनोची टेस्ट मात्र स्किल टेस्ट होणार आहे, त्यामुळे तुम्हाला स्पीड मेंटेन करणं गरजेचं असणार आहे। चला वन बाय वन आपण माहिती घेऊया। बिफोर दॅट इग्नाइट अकॅडमी कडनं एसएससीच्या सगळ्या बॅचेस आपण लॉन्च केलेले आहेत। तुम्हाला जर मार्गदर्शकाची गरज वाटत असेल तर इग्नाइट अकॅडमी तुमच्या बरोबर आहे। त्यासाठी ऍप डाउनलोड करून डायरेक्ट बॅचेस परचेस करा। बघा CHSL ची बॅच आपली लॉन्च झाली, MTS ची बॅच पण लॉन्च झाली आहे, त्याचप्रमाणे CGL असेल किंवा स्टेनोग्राफर असेल त्या पण बॅचेस आपण लॉन्च करत आहोत। सो कुठे जायची गरज नाही, इग्नाइट अकॅडमी वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एसएससी साठी। काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करून विशेष माहिती आपण घेऊ शकता। चला मुख्य मुद्द्याकडे घेऊन जाऊ तुम्हाला मी। जाहिरात कधी येणार आहे, स्टेनोग्राफरची जाहिरात जर आपण बघितली तर दोन प्रकारच्या पोस्ट असतात, स्टेनो ग्रुप सी आणि ग्रुप डी ची एक्झाम आहे। जाहिरात येणार आहे 16 जुलै 2024 ला, एक्झामची अंदाजित तारीख आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024, म्हणजे दिवाळीच्या दरम्यान ही एक्झाम तुमची घेतली जाणार, ज्यामध्ये आचारसंहिता पण संपून जाणार आहे। त्यानंतर पात्रता जर बघितलं तर कोणताही 12वी पास असणारा विद्यार्थी ही एक्झाम देऊ शकतो, किंवा ज्या विद्यार्थ्याचं 10वी नंतर डिप्लोमा जरी झाला असेल तर तोही विद्यार्थी या एक्झामला फॉर्म भरू शकतो। त्यानंतर वयोमर्यादा जर बघितली तर ओपन कॅटेगरीची वयोमर्यादा बघा, ओपनची ग्रुप सी साठी फॉर्म भरणं असेल तर 18 ते 30 वर्षापर्यंत, ग्रुप डी साठी फॉर्म भरणं असेल 18 ते 27 वर्षापर्यंत वयोमर्यादा ओपन साठी आहे। तुम्ही जर कॅटेगरीनुसार गेला तर कॅटेगरीनुसार तुम्हाला एज मध्ये रिलॅक्सेशन दिलेलं आहे। SC ST ला तुम्हाला 5 वर्ष रिलॅक्सेशन, ओबीसी ला 3 वर्ष आहे। जर दिव्यांग ओपन असेल 10 वर्ष, दिव्यांग ओबीसी ला 13, दिव्यांग SC ST ला 15 वर्ष, एक सर्व्हिसमॅनला 3 वर्ष शेतीला, आणि डिफेन्स मध्ये तुम्ही जे ओपन असाल तर 3 वर्ष, डिफेन्स दिव्यांग असाल तुम्ही तर 8 वर्षापर्यंत शिथिल तुम्हाला इथे वयोमर्यादेमध्ये मिळणार आहे। त्यानंतर सॅलरी किती आहे, सॅलरी बघा खूप जास्त प्रमाणात, सेंट्रल गव्हर्नमेंटची एम्प्लॉयमेंट आहे, सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुम्ही एम्प्लॉय होणार आहात, तर सॅलरी स्ट्रक्चर तुम्हाला बघा ग्रुप सी साठी जर बघितलं तर टोटल सॅलरी 50,682,000 आहे, आणि ग्रुप डी साठी तुम्हाला 37,515,000 सॅलरी आहे तुम्हाला। त्यानंतर गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम असतात, गव्हर्नमेंटचे तुम्हाला फायदे असतात, म्हणजे TAD असेल किंवा गव्हर्नमेंटच्या हॉलिडेज असतात किंवा विकेंड सुट्टी असते, शनिवार रविवार सुट्टी असते, तुम्हाला ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला इथे मिळणार आहे। त्यानंतर ही जर एक ऍड मी इथे तुमच्या माहितीसाठी घेतली, ऍड 2023 ची ऍड आहे, तुम्हाला माहिती सांगतोय। परीक्षा पद्धत, एक्झामचा पॅटर्न कसा असतो बघायचा, ग्रुप सी आणि ग्रुप डी चा एकाच वेळेस तुम्ही फॉर्म भरू शकता किंवा एकाच वेळेस फॉर्म सुटतो, दोघांसाठी पण तुम्ही फॉर्म भरू शकता। बघा ज्यामध्ये परीक्षा पद्धत मध्ये एक जी एक्झाम असते कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, कम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम असते, त्यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग म्हणजेच मॅथ आणि रिझनिंग साठी तुम्हाला 50 प्रश्न 50 मार्कांना, जनरल अवेअरनेस साठी तुम्हाला 50 प्रश्न 50 मार्कांसाठी, आणि इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिहेन्शनला 100 प्रश्न 100 मार्कांसाठी आहे, म्हणजे 200 प्रश्न 200 मार्कांसाठी तुम्हाला विचारले जाणार आहे, आणि वेळ तुम्हाला 2 तास आहे। इथे फक्त मेजर तुम्हाला टाइम मॅनेज करणं पण गरजेचं आहे टेस्ट मध्ये। बघा 200 प्रश्न तुम्हाला सोडवायचे 120 मिनिटांमध्ये, सो याची खूप जास्त प्रॅक्टिस तुम्हाला करणं गरजेचं आहे। ती पूर्ण प्रॅक्टिस इग्नाइट अकॅडमीची टीम करून घेणार आहे। काळजी करू नका, PYQ चे सेशन युट्यूबला चालू आहे, आपले MCQ चे खूप जास्त टेस्ट सिरीज पण तुम्हाला मी अवेलेबल करून देतोय। सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये महाराष्ट्राचा टक्का वाढला पाहिजे यासाठी हा एक ध्यास आम्ही इग्नाइट अकॅडमी हातात घेतलेला आहे। जास्तीत जास्त प्रमाणात इकडे आपण घेऊन जाणार, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला आम्ही देण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे। तुमचे काही प्रश्न असू द्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकत चला। आता जर दिव्यांग असाल तुम्ही तर तुम्हाला 2 तास 40 मिनिटं म्हणजे एक्स्ट्राचे 40 मिनिट तुम्हाला इथे या एक्झाम साठी मिळणार आहे। त्यानंतर ही एक्झाम तुमची कशी ऑब्जेक्टिव्ह टाइप आहे, म्हणजे मल्टिपल चॉईस आहे, MCQ टाइपची आहे, आणि याला निगेटिव्ह मार्किंग आहे 1:3 1:3 काय निगेटिव्ह मार्किंग आहे। त्यानंतर ही एक्झाम जर वेगवेगळ्या शिफ्ट मध्ये जर झाली तर नेहमीप्रमाणे नॉर्मलायझेशन फॉर्म्युला इथे अप्लाय होणार आहे। आता ही झाली CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट तुमची झाली 200 प्रश्न 200 मार्कांची। त्यानंतर तुमचं सिलेक्शन जे होतं ते कसं होतं, मग तर सिलेक्शनला
मिनिमम क्वालिफाय होणं गरजेचं आहे. बघा, जर तुम्ही ओपन असाल तर 30% म्हणजे 200 मार्कांपैकी 30% म्हणजे तुम्हाला 60 मार्क पडलेच पाहिजे. ओबीसी ईडब्ल्यूएस असाल तुम्हाला तर 25% म्हणजेच 50 मार्क मिळाले पाहिजे. आणि तुम्ही एससी एसटी अदर एससी एसटी कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला 40 मार्क कमीत कमी मिळाले पाहिजे. एवढे मार्क मिळाले म्हणजे सिलेक्शन होत नाही. तुम्ही क्वालिफाय झालात, मग या मार्कांवरती तुमचं मेरिट थ्रो तुमचं काय होतं, सिलेक्शन होतं. कुठे होतं, पुढच्या स्टेपला. त्यालाच आपण स्किल टेस्ट म्हणतो. मग तुम्हाला appear in the skill test म्हणजे based on the marks scored in the computer based examination candidate will be shortlist category wise to स्किल टेस्ट. मग स्किल टेस्ट तुम्ही अपियर होणार आहात. म्हणजे पहिला टप्पा तुमचा सीपीटीचा आहे 200 मार्काचा. दुसरा टप्पा मात्र काय तुमचा स्किल टेस्ट आहे. मग स्किल टेस्ट कशी असते बघा, स्किल टेस्ट मध्ये तुम्हाला पॅराग्राफ डिक्टेशन करायला 10 मिनिटं दिली. तुम्ही एकतर इंग्लिश घ्या किंवा हिंदी घ्या, दोनच ऑप्शन तुम्हाला, इंग्लिश किंवा हिंदी. ही एक्झाम तुमची मराठीत होणार आहे, पण इथे स्किल टेस्ट मध्ये तुम्हाला दोनच लँग्वेज इंग्लिश किंवा हिंदी असणार आहे. इथे तुम्ही जर ग्रेड 3 साठी स्किल टेस्ट देणार असाल तर 100 वर्ड पर मिनिट तुमचा स्पीड असणं गरजेचं आहे. आणि ग्रुप डी साठी तुम्ही जर एक्झाम देत असाल तर 80 वर्ड पर मिनिट तुमचा स्पीड असणं गरजेचं असणार आहे. आणि त्यानंतर तुम्हाला वेळ किती दिला जातो मग स्किल टेस्टला, तुम्ही जर ग्रुप डी ची एक्झाम देणार असाल त्यात इंग्लिश असेल तर 50 मिनिटं वेळ दिला जातो. आणि तुम्ही दिव्यांग असाल तर 17 मिनिटं. तुम्ही जर हिंदी देणार असाल तर 65 आणि 90 मिनिटं. तुम्ही ग्रुप सी साठी जर एक्झाम देणार असाल स्किल टेस्ट, इंग्लिश साठी देणार असाल तर 40 मिनिटं, हिंदीसाठी 55, दिव्यांग असाल तर 50 आणि 75 मिनिटं वेळ तुम्हाला मिळणार आहे. आता ही स्किल टेस्ट जी आणि क्वालिफाईंग नेचरची आहे, इथे क्वालिफाय होणं गरजेचं आहे. याचे मार्क पकडले जात नाही. बघा, ही क्वालिफाईंग इन नेचर आहे. याचे मार्क मध्ये पकडतात का, अजिबात पकडत नाही. मात्र इथे क्वालिफाय झाल्यानंतर जो विद्यार्थी हु क्वालिफाय द स्किल टेस्ट विल बी कन्सिडर फॉर द फायनल सिलेक्शन ऑन द बेसिस ऑफ देअर मेरिट इन द कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन. म्हणजे 200 मार्कांवरतीच तुमचं काय होत आहे, फायनल मेरिट लागणार आहे. म्हणजे स्किल टेस्ट फक्त क्वालिफाईंग आहे, ती जर क्वालिफाय झाला तर फायनल मेरिट मध्ये तुमचा फक्त विचार ह्या 200 मार्कांवरतीच केला जाणार आहे. अशा प्रकारची एक्झाम पद्धत आहे, सिलेक्शन प्रोसेस आहे, सिंपल आहे. म्हणजे तुमचा सीबीटी एक्झाम आहे 200 मार्कांची आणि नंतर स्किल टेस्ट आहे. तुमची स्किल टेस्ट क्वालिफाईंग आहे, सीबीटी मार्काच्या थ्रू तुमचं डायरेक्ट फायनल सिलेक्शन होतं. अजून काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. आणि इग्नाइट अकॅडमी कडनं एसएससीच्या बॅचचा आपण लॉन्च केलाय. एसएससी जीडी असेल, एसएससी एमटीएस असेल, एसएससी सीएचएसएल असेल किंवा आता रिसेंटली आपण एसएससीच्या सीजीएल आणि स्टेनोग्राफर याच्याही बॅचेस चालू करत आहोत. सो कुठे जायची गरज नाही, सगळी माहिती तुम्हाला इथेच मिळणार आहे. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावर सगळ्या सिरीज तुम्हाला आम्ही फ्री मध्ये देणार आहोत, ते आपण सिरीज बघायला विसरू नका. काही अडचण असेल कमेंट मध्ये कळवा. तुर्तास थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. धन्यवाद.